ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली नालेसफाईची पाहणी। 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा व्यक्त केला निर्धार। ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामं वेगानं सुरू आहेत। ही कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय। मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रथम आनंदनगर येथील नालेसफाईचं काम आयुक्त राव यांनी पाहिलं। या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत असून त्यांच्याशी समन्वय साधून येथील सफाईचं काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। त्यानंतर रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याच्या सफाईचं कामही आयुक्तांनी पाहिलं। या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आलाय। रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणं आव्हानात्मक असलं तरी ते काम व्यवस्थित केलं जावं अशी सूचना यावेळी आयुक्त राव यांनी दिली। त्यानंतर वर्तकनगर येथील दोस्ती शेजारील नाला, महात्मा फुले नगर येथील नाला आणि कोरम मॉल लगतचा नाला यांचीही आयुक्त राव यांनी पाहणी केली। कोरम मॉल लगतच्या नाल्याचा मोठा भाग पूर्व द्रुतगती महामार्ग येथे जोडला जातो। तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल यांची दक्षता घेण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत। या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आदी अधिकारीही उपस्थित होते। पुणे अपघात प्रकरणी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे आणि राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले। मात्र असं असतानाही जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांच्यावर आरोप करत आहेत। उलट अजित पवार यांनी आव्हाड यांच्यासाठी दोनदा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे ते विसरलेले दिसतात। जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचं अनधिकृत शरद पवार गटाचं कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावं असं आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहेत। ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय। अंजलीताईंनी ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणं बंद करावं असंही त्यांनी सांगितलं। आपला जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की याच अजित पवार यांनी आपल्यासाठी ज्यावेळी 354चा गुन्हा दाखल झाला त्यावेळी आपल्यासाठी देखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता की आपण व्हिडिओ पूर्ण न पाहता चौकशी न करता आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354चा गुन्हा कसा दाखल केलात हे आपण विसरले का? हर हर महादेवच्या वेळेला ज्या वेळेला आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशननं अचानकपणे नेलं होतं त्यावेळी देखील अजित पवार यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांना फोन केला होता। मात्र कुठेही केव्हाही अजित पवार यांचा संबंध जोडण्याचं काम आव्हाड यांच्याकडून केलं जात असल्याचंही आनंद परांजपे यांनी सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तात्काळ काढून टाकावीत. त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेनं नियमावली तयार करावी अशी मागणी भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण आदीही उपस्थित होते. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात जाहिरातीला आलेल्या महत्त्वांमुळे ठिकठिकाणी होर्डिंग्स उभारली गेली आहेत. काही ठिकाणी महापालिकेच्या नियमाची पायमल्ली करत बेकायदा पद्धतीनं होर्डिंग्स थाटली गेली, तर काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग्ज लावण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील काही ठिकाणी अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवरही होर्डिंग्ज असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, अशी भीषण परिस्थिती आहे. घोडबंदर रोडवर 2 इलेक्ट्रिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग्ज उभारण्यात आला आहे. याकडे आयुक्त राव यांचं निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी. तसंच बेकायदा होर्डिंग्स काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी. तसंच भविष्यात होर्डिंग्सपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करावी अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं यावेळी केली. आपण निवेदन देखील दिलेलं आहे. काय नेमका विषय आहे आणि आयुक्तांनी काय असेल? आपण पाहिलंच असेल का घाटकोपरच्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर सगळ्याच महाराष्ट्राच्या महानगरपालिका सतर्क झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेमध्ये जी अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्याबाबत आज आमचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आणि मी दोघांनी निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनामध्ये अनधिकृत बांधकामांवर लागलेलं होर्डिंग, नाल्यांवर लागलेलं होर्डिंग, काही इलेक्ट्रिक टॉवर्स आहेत. गिरांदानी इस्टेटमध्ये तर मोठ्या इलेक्ट्रिक टॉवरला दोन्ही बाजूनी होर्डिंग्स लागलेले आहेत. तर अशा होर्डिंगच्या बाबत आता पावसाळा जवळच येत आहे आणि हवामान खात्याने सांगितलं की ह्या वर्षी 106% पाऊस पडणार आहे आणि वादळी वारा जोरात आहे. आणि आज महाराष्ट्राच्या सर्व आपत्कालीन याची मुख्यमंत्री बैठक घेतलेली आहे आणि त्याच बैठकीच्या अनुषंगाने पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात याच्यासाठी मुख्यमंत्री जर एवढे सतर्क आहेत तर आपल्या महानगरपालिकेने या होर्डिंगच्या बाबतीमध्ये थोडं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. याच्यासाठी आज आयुक्तांना आम्ही दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्तांनी तो विषय गंभीररित्या आम्ही हाताळणार आहोत. आणि जे काही त्या होर्डिंगच्या बाबत अनियमितता असेल किंवा अनधिकृत असेल किंवा एखादी साईज छोटी असेल आणि ती मोठी प्रमाणात बांधलेली असेल तर अशा सगळ्या होर्डिंगचे ते स्ट्रक्चरल ऑडिट करून ते आमच्या समोर जवळ का लवकर त्याचा निर्णय घेणार आहोत. सर एकंदरीत समोर येत नाही दुर्घटना हां, म्हणून आता जूनचा महिना आहे म्हणजे मेचा शेवटचा आठवडा आहे आणि जून लागणारच आहे. वादळ कधी पण होईल. जसं पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ आलेलं आहे तर महाराष्ट्रात पण असं कधी होऊ नये. आणि ठाण्यात तर आपल्या ठाणे महानगराचे आम्ही विश्वस्त आहोत आणि त्यामुळे ठाण्यात अशा दुर्घटना घडू नये याची काळजी म्हणून आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. कारण आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे का नक्कीच लवकरात लवकर ह्या 2-3 दिवसामध्ये मी बैठक लावून ह्या सगळ्यावर विषयावर तोडगा काढेल. ठाणे पूर्वेकडील कोपरी गावदेवी मंदिर परिसरातील 40 ते 50 वर्ष जुन्या शारदा भवन या तळअधिक 3 मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकेचं प्लास्टर कोसळून एक रहिवाशी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर या जर्जर इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत धोकादायक असल्याचा अहवाल येऊनही अद्याप ठाणे महापालिकेनं निष्कासन कारवाई केली नाही.
या इमारतीत मालकासह 22 कुटुंब जीव मुठीत धरून राहत असून या अतिधोकादायक इमारतीची तात्पुरती डागडुजी इमारत मालकानं सुरू केली आहे। त्यामुळे पावसाळ्यात इमारतीत दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होत आहे। ठाणे पूर्वेकडील कोपरेतील गावदेवी मंदिराच्या समोरच्या चिंचोळ्या गल्लीत शारदा भवन ही 40 ते 50 वर्ष जुनी तळअधिक 3 मजली इमारत आहे। शैलेश शर्मा, किशोर शर्मा आणि बंधूंच्या मालकीची असलेल्या या इमारतीत एकूण 22 सदनिका असून येथे मालकांसह अन्य रहिवासी राहत आहेत। त्यातील तब्बल 10 ते 12 सदनिकांमध्ये प्लास्टरला आणि कॉलमला तडे गेले असून इमारतीचं पिलर देखील जर्जर बनले। काही दिवसांपूर्वीच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 3 या श्रीमती सरोजिनी मुर्तुडकर यांच्या सदनिकेतील छताचं प्लास्टर कोसळलं। यामध्ये अनिकेत मुर्तुडकर हा जखमी झाला होता। त्यावेळी घटनास्थळी ठाणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे उपनगर अभियंता आणि उपअभियंता, अग्निशमन दलाचे जवान, इमर्जन्सी टेंडर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसंच कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली। इमारतीच्या मालकांकडून इमारतीच्या दुरुस्तीबाबत अक्षम्य हेळसांड केली जात असल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केला होता। त्यावर इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश इमारत मालक आणि रहिवाशांना दिले होते। स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर इमारतीबाबत निर्णय घेण्याचंही ठरलं होतं। स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सदरची इमारत C1 म्हणजेच अतिधोकादायक कॅटेगरीत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। या अहवालानंतर इमारतीचं पाडकाम होणं अपेक्षित होतं, मात्र मालक शर्मा बंधू यांनी महापालिकेचे निर्देश डावलून इमारतीची डागडुजी सुरू केली आहे। वर्षोनुवर्ष इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या शर्मा बंधूंनी आता इमारतीची बाह्य दुरुस्ती करण्यास सुरुवात करून महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक सुरू केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। तर दुसरीकडे इमारत अतिधोकादायक असतानाही तात्पुरती डागडुजी करून शर्मा बंधू रहिवाशांच्या जीविताशी खेळ करत आहेत, तेव्हा महापालिकेनं एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या इमारतीबाबत निर्णय घेण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे।